नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला ठाऊक आहे बाळांनो, तुम्ही याच व्हिडिओची वाट बघत होता कारण हा व्हिडिओ तुम्हाला मॅथच्या पेपरमध्ये 80 पैकी 80 गुण आणून देण्यासाठी इनफ आहे बाळांनो. ठीक आहे. फिजिक्समध्ये बाळांनो, फिजिक्समध्ये 55 मार्काचा पेपर ॲज इट इज व्हिडिओज मधून रिपीट झाला. ठीक आहे. 55 प्लस 30 तुमचे इंटरनलचे कन्सिडर करून घ्या बाळांनो. किती झाले तुमचे 85 मार्क, 85 टक्केवारी फक्त तुम्ही 3 व्हिडिओ बघून काढलेली बाळांनो. केमिस्ट्रीमध्ये 70 पैकी 70 मार्काचा पेपर ॲज इट इज व्हिडिओज मधून आला बाळांनो. ठीक आहे. 70 पैकी तुम्ही 65चा जरी अटेम्प्ट केला असेल, 30 मार्क तुमचे इंटरनलचे भेटले बाळांनो. 95 टक्केवारी मी तुमची फिक्स करून दिली. मॅथच्या पेपरमध्ये मी सांगतो तुम्हाला 80 पैकी 80चा पेपर तुम्हाला माहित पडून जाईल बाळांनो. कोणते प्रश्न येणार आहेत, कशा प्रकारचे येणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला मॅथ्समध्ये 95चं टार्गेट ठेवायचं, 95% टार्गेट ठेवायचं, या गोष्टीचं तुम्हाला भान ठेवायचं बाळांनो. ठीक आहे. चला, आता काल केमिस्ट्रीचा पेपर झाला बाळांनो. केमिस्ट्रीचा पेपर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आता अर्धा दिवस आपल्याकडे उरलाय, अर्धा दिवस रेस्ट घ्या, प्रॉपर थोडासा मूड फ्रेश करा बाळांनो, कारण एकच दिवस होता तुम्हाला केमिस्ट्रीच्या आदल्या दिवशी. ठीक आहे, प्रिपरेशन साठी, आणि तुम्ही सगळे एक्झॉस्टेड होते, मला ठाऊक होते. मी स्वतः एक्झॉस्टेड होतो कारण मी 5-5, 6-6 व्हिडिओ टाकले बाळांनो केमिस्ट्रीवरती, जेणेकरून तुमचा आउट ऑफ स्कोर यावा. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे मॅथ्ससाठी 2 दिवस आहेत बाळांनो, इनफ दिवस आहेत. ठीक आहे, कारण दरवर्षी फक्त एकच दिवस असतो, या वर्षी आपल्याकडे 2 दिवस आहेत. या गोष्टीचं तुम्हाला एक बेनिफिट आहे तुमच्यासाठी. आता मॅथ्सच्या पेपरमध्ये आपलं टार्गेट 80 पैकी 80 आहे बाळांनो. कसं पार करणार 80 पैकी 80चं टार्गेट, त्याच्याविषयी आता बोलूया बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला अशा पद्धतीचा हवा आहे की सेक्शन वाईज, सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न असणार आहेत, सेक्शन बी मध्ये कोणते असणार आहेत, सेक्शन सी मध्ये कोणते असणार आहेत, तर तुम्हाला या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट करून द्यायचे बाळांनो. जसे 3000 लाईक्स कंप्लीट होतील, लगेच ऑटोमॅटिक व्हिडिओ पोस्ट होऊन जाईल. ठीक आहे. आणि कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहा, सर आम्हाला व्हिडिओ हवा आहे. ठीक आहे, तरच मी व्हिडिओ टाकेल. 3000 लाईकचं टार्गेट आहे बाळांनो. लगेच मॅथ्सचा सेक्शन वाईजचा व्हिडिओ येणार आहे, कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न असणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ. ठीक आहे. फक्त त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. लास्ट व्हिडिओची विनर तन्वी साळुंखे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून 1 लाख सबस्क्रायबरला पिक करतो. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. सबस्क्राईब या पर्पजने नका करू, सबस्क्राईब या पर्पजने करा ना. यानंतर तुमचे सीईटीचे व्हिडिओ सुरू होऊन जाणार आहेत बाळांनो. आणि सीईटी मध्ये आपलं लक्ष आहे 99% कारण बोर्डामध्ये किती पण स्कोर केला तो जास्त मॅटर नाही करत. सीईटीचे 99% मॅटर करतात तुम्हाला सीओपीजी, वाचन, पीएचडी, आयटी, सोमॅटिक, संगीत, अनुमल अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. आणि आपण जाणार आहोत. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकतात. 99% वाले सगळ्यात जास्त विद्यार्थी न्यूटन एज्युकेटरचे आहेत. यावर्षी पण आपण ते रेकॉर्ड ब्रेक करायचे बाळांनो. त्यासाठी फक्त तुमच्यापर्यंत जे व्हिडिओ पोहोचले पाहिजे ना, त्यासाठी पैसे नाही मागत मी तुमच्याकडे. ठीक आहे. तुमच्यापर्यंत फक्त माझे व्हिडिओ पोहोचले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न बोर्डाचा किंवा सीईटीची काही अपडेट, सीईटीचा काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, लगेच जॉईन करा. चला, आता मॅथ्स मध्ये आपलं टार्गेट काय आहे, 80 पैकी 80 आणणं. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, फक्त 8 चॅप्टर जर तुम्ही केले, फक्त 8 चॅप्टर, तुम्ही आरामात मॅथ्स मध्ये 70 मार्क घेऊन येतात. आता तुम्ही म्हणणार बाकीचे एवढे 7-8 चॅप्टर फक्त 10 मार्काला येतात का, है ना. जर तुम्ही म्हणताय सर आमचे 15 चॅप्टर आहेत, 15 चॅप्टर पैकी जर तुमचे 8 चॅप्टर किती 70 मार्काला येतात, तर बाकीचे 7 चॅप्टर किती मार्काला येतात, फक्त 10 मार्काला. नाही, हे चुकलेलं आहे. हे गणित कुठं ना कुठं चुकलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, पेपर तुमचा 70-80 मार्काचा नसतो. मॅथ्सचा पेपर असतो तुमचा 112 मार्काचा बाळांनो, मार्क्स विथ ऑप्शन. 112 पैकी तुम्हाला 80चा सोडवायचा असतो. मी काय बोललो तुम्हाला, हे 8 चॅप्टर तुमचे 70 मार्काला येणार आहेत. मी एकदम योग्य बोललोय बाळांनो, कारण 112 पैकी 70 मार्काला येणार आहेत. मग बाकीचे जे उरलेले मार्क आहेत बाळांनो, 112 - 70 करून घ्या. जेवढे उरले ते रिमेनिंग तुमचे 7 चॅप्टर मधून येणार आहेत. पण जर आपण हे फक्त 8 चॅप्टर केले, तुमचे 70 मार्क जर इथं फिक्स झाले बाळांनो, 70 + 20 तुमचे इंटरनलचे, 90 टक्केवारी तुमची आरामात मॅथ्स मध्ये होते. बरोबर. मग हे जे 8 चॅप्टर आहेत बाळांनो, यांच्याकडे तुम्हाला सगळ्यात आधी लक्ष द्यायचे. कोणते बाळांनो ते 8 चॅप्टर? सगळ्यात पहिलं चॅप्टर बाळांनो तुमचं वेक्टर्स. कोणतं? वेक्टर्स. सेकंड नंबरचं चॅप्टर कोणतं रे बाळांनो तुमचं? ट्रिग्नोमेट्री. कोणतं? ट्रिग्नोमेट्री. थर्ड चॅप्टर कोणतं तुमचं? लाईन अँड प्लेन. कोणतं? लाईन अँड प्लेन. फोर्थ चॅप्टर कोणतं बाळांनो तुमचं? डिफरन्शिएशन. कोणतं? डिफरन्शिएशन. फिफ्थ चॅप्टर कोणतं रे बाळांनो तुमचं? इंटिग्रेशन. कोणतं? इंटिग्रेशन. सिक्स्थ चॅप्टर कोणतं बाळांनो तुमचं? ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन. बरोबर. सेव्हन्थ चॅप्टर कोणतं बाळांनो तुमचं? मॅट्रायसिस. आणि 8th चॅप्टर कोणतं रे बाळांनो तुमचं? मॅथमॅटिकल लॉजिक. हे 2 चॅप्टर यासाठी इन्क्लूड करतो ना, यांना जास्त अभ्यासाची गरज नसते. ठीक आहे. तर हे 8 चॅप्टर जर तुम्ही प्रिपेअर केले बाळांनो, तुम्ही मॅथ्समध्ये 70 मार्क घेऊन येणार. या गोष्टीची तुम्हाला 101% मी गॅरंटी देतोय. ठीक आहे. 70 + 20 तुमचे इंटरनलचे झाले बाळांनो, 90 तुमचे मार्क येऊन जातील, फिक्स येऊन जातील, है ना. वेक्टर्स मधून तुम्ही बघू शकता 15 मार्काला प्रश्न विचारलेत, 15 मार्काचे फक्त वेक्टर मधून लास्ट इयरला. ठीक आहे. चला, त्याविषयी आपल्याला बोलायचं नाही जास्त. आता आपलं गोल आहे की हे मार्क कसं काय येतील आपले 90, है ना. त्यासाठी मी तुमचा आज
जास्त गोष्टी लिहिणार नाही मी, ठीक आहे, कारण भरपूर विद्यार्थी कॉमेंट करत होते सर हँड रायटिंग थोडी प्रॉपर काढा, कारण बाळांनो मी स्क्रीनवरती लिहितो म्हणून हँड रायटिंग प्रॉपर येत नाही. आज मी तुम्हाला तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी प्रिंट करून आणल्या, बेसिकली टाईप करून आणल्या, ठीक आहे. चला सुरू करूया. मॅथचे असे बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे असे प्रश्न आहेत जे 9 ते 10 वेळा रिपीट झालेले आहेत. किती? 9 ते 10 वेळा प्रत्येक प्रश्न. आणि दर पेपरची अनालिसिस काय असते? फिजिक्समध्ये 55 मार्काचा पेपर सेम टू सेम का आला बाळांनो? कारण लास्ट 10 वर्षाच्या पेपरची अनालिसिस केली होती, बरोबर. कोणत्या वर्षी कोणता प्रश्न कोणत्या वर्षी आड करून येतोय या सुद्धा सगळ्या गोष्टींची अनालिसिस असते. केमिस्ट्रीमध्ये तेच अनालिसिस होती. 70 पैकी 70 मार्काचा पेपर मॅथ झाला बाळांनो. आणि आज मॅथ्समध्ये पण हीच अनालिसिस असणार आहे. 80 पैकी 80 मार्काचा पेपर तुमचा लीक होऊन जाणार आहे आज, ठीक आहे. कारण प्रत्येक प्रश्न असा आहे जो 9 ते 10 वेळा रिपीट झालेला आहे आणि ते पण सांगेल की किती येण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. चला सगळ्यात कशा प्रकारे येईल ते पण सांगेल, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅथमॅटिकल लॉजिक सगळ्यात पहिलं चॅप्टर कोणतं घ्यायचं आपल्याला? मॅथमॅटिकल लॉजिक. हे चॅप्टर घेणार आहे मी. हे जे 8 चॅप्टर आहेत ना, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकीच्या चॅप्टर बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचंय, ठीक आहे. फक्त एक एक गोष्ट लक्षात देत जा, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जर तुम्ही हे 5 टॉपिक केले बाळांनो, तुमचं मॅथमॅटिकल लॉजिक झालंय बाळांनो. याच्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही, ठीक आहे. हे 5 टॉपिक बाळांनो 9 ते 10 वेळा रिपीटेड झालेले आहेत, दरवर्षी विचारतात, ठीक आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये पहिला प्रश्न असणार आहे बाळांनो निगेशनवरती. कशावरती? निगेशनवरती. फाइंड द निगेशन ऑफ, याचं तुम्हाला निगेशन करायचंय, फक्त निगेटिव्ह स्टेटमेंट काढायचंय, ठीक आहे. इझिएस्ट क्वेश्चन आहे बाळांनो. हा प्रश्न फिक्स तुमचा येईल एमसीक्यू मध्ये. कशामध्ये येईल? एमसीक्यू मध्ये बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो जस्ट अ सेकंड, हा पहिला झाला. त्यानंतर बाळांनो टॉटॉलॉजीचा आणि कॉन्ट्राडिक्शनचा. टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शनचा एक प्रश्न पक्का असणार आहे. आता बघा, मी पहिला प्रश्न बोललो तुम्हाला निगेशनचा. मग आता हे पी क्यू सगळे मॅच नाही होणार बाळांनो, ठीक आहे. एक थोडंफार चेंज होऊ शकतं, ठीक आहे. पी क्यूला ते ए बी करून देतील, ठीक आहे, किंवा एक्स वाय करून देतील. जर तुम्हाला याचा प्रश्न सांगण्याचा उद्देश असा नाही की प्रश्न तुम्ही पाठांतर करून जा. हे प्रश्न तुम्ही आता तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत, ठीक आहे. या प्रश्नांचा अभ्यास करा. मी सांगतो याच्या बाहेरचं काही नाही येणार, है ना, ठीक आहे. निगेशन फाइंड करायचं तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर बाळांनो टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन वरती एक प्रश्न येणार आहे. तुम्हाला शो करायचं असेल ही टॉटॉलॉजी आहे, तुम्हाला शो करायचं असेल हे कॉन्ट्राडिक्शन आहे. बस एक तुम्हाला स्टेटमेंट देतील, ते तुम्हाला शो करायचं असेल. सिम्पल. अरे असं स्टेटमेंट येईल बाळांनो, है ना, सिम्पलेस्ट स्टेटमेंट येणार आहे तुम्हाला. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो ट्रूथ टेबलवरती. तुम्हाला या एक स्टेटमेंट देतील, त्याचं ट्रूथ टेबल तुम्हाला काढायचं असेल. काय करायचं असेल? स्टेटमेंट देतील, त्याचं ट्रूथ टेबल तुम्हाला अशा पद्धतीचा स्टेटमेंट दिलं जाईल, तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचं असेल बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह वरती. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह वरती. इफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 6 देन इट इज डिव्हिजिबल बाय 3, ठीक आहे. तुम्हाला ओळखायचे कॉन्व्हर्स आहे, इनव्हर्स आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. सिंपल 1 मार्काचा प्रश्न येईल. त्यानंतर टॉपिक काय? लॉजिकल इक्विव्हॅलन्स वरती एक प्रश्न येणार आहे बाळांनो. प्रूव्ह दॅट हे तुम्हाला ट्रूथ टेबलने प्रूव्ह करायचं असेल बेसिकली, ठीक आहे. एवढे जर तुम्ही 5 टॉपिक केले बाळांनो, तुम्हाला तुमचं मॅथमॅटिकल लॉजिक झालेलं आहे बाळांनो. याच्यामधले प्रश्न तुमचे उद्या परीक्षेत येतील. का? त्याचं रिझन काय? 9 ते 10 वेळा विचारलेत बाळांनो, है ना. आता काही ठिकाणी मिस्टेक होऊ शकते बाळांनो, मिस्टेक नाही म्हणणार, काही ठिकाणी माझी अनालिसिस थोडीशी चुकू शकते. जसं की फिजिक्समध्ये माझी अनालिसिस 2 प्रश्नांना चुकली होती. मी काय बोललो होतो तुम्हाला? फेअर इज ब्लॅक बॉडी 100% येणार आहे. त्याच्या मागचं रिझन सुद्धा काय होतं? फेअर इज ब्लॅक बॉडी 14 वेळा विचारलाय 16 पैकी, ठीक आहे. म्हणजे दरवर्षीच विचारलाय बेसिकली, है ना. 2 वर्ष गॅप दिला होता, ठीक आहे. 2 वर्ष नाही विचारला आणि 2 वर्षामध्ये 1 वर्ष होतं बाळांनो, ठीक आहे. मग तिथं माझी अनालिसिस चुकली होती का बाळांनो? अनालिसिस नव्हती चुकली. खूपच काही वेगळ्या गोष्टी टाकून दिल्या तर कोणीच गेस नाही करू शकत. पण अनालिसिस बरोबर होती का नाही बाळांनो, या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल, है ना. त्याच पद्धतीची हे अनालिसिस आहे बाळांनो. 9 ते 10 वेळा प्रत्येक प्रश्न विचारले गेलेला आहे. मॅथमॅटिकल लॉजिक झालं तुमचं. त्यानंतर आपण येणार आहोत बाळांनो मॅट्रायसिस वरती. कशावरती? मॅट्रायसिस वरती. मॅट्रायसिस मधून जर तुम्ही एवढे टॉपिक प्रिपेअर केलं, तुमचं मॅट्रायसिस झालं बाळांनो. पहिलं व्हेरिफिकेशन ऑफ प्रॉपर्टी. तुम्हाला ऍडजॉइंट तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल की हा ऍडजॉइंट आहे की नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड, ठीक आहे. तुम्हाला इनव्हर्स फाइंड करायचं असेल बाळांनो. 100% प्रश्न येतो इनव्हर्स फाइंड करायचा. इनव्हर्स फाइंड करायचं प्रत्येक माझ्या मुलाला आलं पाहिजे, ठीक आहे. येणार आहे प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर इन्व्हर्जन मेथडने तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल. हा प्रश्न सुद्धा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो, ठीक आहे. जस्ट अ सेकंड, हा ठीक आहे. त्यानंतर
मॅट्रायसेस मधून सिंग्युलर मॅट्रिक्स वरती एक प्रश्न येईल बाळांनो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द मॅट्रिक्स इज सिंग्युलर. ठीक आहे, तुम्हाला अशा पद्धतीने एक मॅट्रिक्स दिली जाईल, कुठं ना कुठं के ची व्हॅल्यू दिली जाईल, तुम्हाला ते मॅट्रिक्स सांगितलं जाईल की ते सिंग्युलर आहे, तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेम कशा पद्धतीने येईल, 3 चेअर्स अँड 2 टेबल्स कॉस्ट 1850, 5 चेअर्स अँड 3 टेबल्स कॉस्ट 2850, फाइंड द इंडिव्हिज्युअल कॉस्ट. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं असेल, बेसिक मॅट्रायसेस ड्रॉ करायचं असेल आणि त्याच्यामधून हे वर्ड प्रॉब्लेमचा आता सेम प्रश्न आहे बाळांनो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. कशामध्ये, टेक्स्टबुकमध्ये सेम प्रश्न. त्यानंतर आता जर तुम्हाला एवढं करून पण वेळ भेटला बाळांनो, तर तुम्हाला फाइंड द इनव्हर्स अँड सॉल्व द सिस्टम बाय इन्व्हर्जन मेथड हा एक प्रश्न करून ठेवायचा आहे जर वेळ भेटला तर, अदरवाईज हा प्रश्न स्किप केला तरी चालेल. ठीक आहे, झालं मॅट्रायसेस, एवढं केलं मॅट्रायसेस डन. त्यानंतर असतं बाळांनो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तुम्हाला तेच चॅप्टर सांगतोय मी जे तुम्हाला आधी सांगितले, कोणते, हेच चॅप्टर. ठीक आहे, बघा प्रिन्सिपल व्हॅल्यूवरती एक प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू कॉस इनव्हर्स. आता इथं कॉस इनव्हर्सच्या जागी साइन इनव्हर्स पण करू शकतात ते. ठीक आहे, किंवा टॅन इनव्हर्स पण करू शकतात. तुम्हाला बेसिक गोष्ट काय माहिती पाहिजे, प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करताना करता आली पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, केमिस्ट्रीमध्ये मी एक्झॅक्ट प्रश्न सांगितले कोणते येणार आहेत, फिजिक्समध्ये सांगितलं एक्झॅक्ट कोणते येणार आहेत ते सांगितलं, विथ न्यूमेरिकल सुद्धा सांगितलं. मॅथ्समध्ये बाळांनो व्हॅल्यू चेंज होऊ शकतात है ना, सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. कारण कोणीच युट्यूबवरती तुम्हाला हे नाही सांगणार की मॅथ्समध्ये हेच व्हॅल्यू येणार आहे, नाही सांगणार कोणी, आणि ती शक्य नाही बाळांनो. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं तुम्हाला एक प्रश्न येईल बाळांनो, साइन एक्स इज इक्वल टू -हाफचा. ठीक आहे, मोस्ट प्रोबॅबल चान्सेस हेच इक्वेशन येईल. तर माझ्या अनालिसिसनुसार हेच यायला पाहिजे, पण चेंज होऊ शकतं हे पण मी ऍक्सेप्ट करतोय. कॉस एक्स इज इक्वल टू -हाफ येऊ शकतं, कॉस एक्स इज इक्वल टू √1/2 येऊ शकतं, चेंज होऊ शकतं है ना. त्यानंतर जनरल सोल्युशन तुम्हाला फाइंड करायचं असेल tan एक्सचं. ठीक आहे, सिंपल इक्वेशन असेल. एवढं केलं तुमचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा पार्ट 1 झाला. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या पार्ट 2 मध्ये इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीवरती एक प्रश्न येईल बाळांनो अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिकचं प्रूफ येईल तुम्हाला अशा पद्धतीने, आणि त्यानंतर एक्स्ट्रा जनरल सोल्युशनचं तुम्हाला अशा पद्धतीने एक प्रश्न येईल. आता हे 3 प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. हा प्रश्न 13 वेळा विचारला गेलेला, हा प्रश्न 6 वेळा विचारला गेलेला, हा प्रश्न 3ऱ्या नंबरचा प्रश्न 9 वेळा विचारला गेलेला आहे. सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत आणि येतील बाळांनो. ठीक आहे, हा याच्यामध्ये थोडेफार व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, ऍक्सेप्ट करतोय मी है ना. ह्या गोष्टी फक्त मॅथ्ससाठी बोलतोय मी. का रे बाळांनो, कारण मॅथ्समध्ये मला ठाऊक आहे रे बाळांनो, मी व्हॅल्यू चेंज करतं दरवेळेस, नवीन व्हॅल्यूज. आता असं नाही की कुठून कॉपी करून पेपर टाकतात, दरवेळेस नवीन व्हॅल्यूज घेऊन येतात काही ना काही. पण जर हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेले असते तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. त्यानंतर बाप, वेक्टर इज अ बाप ऑफ ऑल चॅप्टर्स बाळांनो. ठीक आहे, अँगल बिटवीन 2 वेक्टर्स फिक्स प्रश्न येणार आहे, 101% प्रश्न येणार आहे. त्यानंतर परपेंडिक्युलर वेक्टर 100% प्रश्न येणार आहे, प्रोजेक्शनचा प्रश्न 100% येणार आहे. हे 3 प्रश्न वेक्टर्स मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. ठीक आहे, या व्हॅल्यूजचं मॅच होऊ शकतात, पण व्हॅल्यू चेंज झाल्या तरी तुम्हाला आलं पाहिजे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर वेक्टर पार्ट 2 मध्ये बाळांनो क्रॉस प्रोडक्ट वरती एक प्रश्न पक्का येईल, स्केलार ट्रिपल प्रोडक्ट वरती एक पक्का प्रश्न येईल, कोप्लॅनॅरिटी वरती एक पक्का प्रश्न येईल बाळांनो. शो दॅट द 4 पॉइंट्स आर को-प्लॅनर. ठीक आहे, त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन फिक्स प्रश्न बाळांनो, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, आणि जर वेळ तुम्हाला भेटला तर पॅरालेलोपाईडचा बी तुम्हाला करून ठेवायचा आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर क्रॉस प्रोडक्ट वरती एक प्रश्न असणार आहे, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल युजिंग वेक्टर प्रोडक्ट. आणि हे 6 टॉपिक जर तुम्ही वेक्टरचे केले बाळांनो, तुमचे 15 मार्क फिक्स झाले वेक्टरमध्ये. याच्यानंतर तुम्हाला काही जास्त करायची गरज नाही. समजतं गोष्ट, झालं वेक्टर. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला वळायचं लाईन अँड प्लेन वरती. लाईन अँड प्लेन मधून काय येणार आहे, लाईन अँड प्लेन मधून बाळांनो इक्वेशन ऑफ द प्लेन. ठीक आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. आता 3 पॉइंट्स कोणतेही असू शकतात, 1, 2, 3. ठीक आहे, कोणते 3, 4, 5, त्यानंतर 6, 9, 10 असे 3 पॉइंट्स दिलेले असतात, 3 कोऑर्डिनेट दिले असतील, तुम्हाला इक्वेशन काढायचं असेल प्लेनचं. क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे ना, है ना. त्यानंतर टॉपिक डिस्टन्स फ्रॉम प्लेन. ठीक आहे, तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं असेल. ठीक आहे, एक प्लेनचं इक्वेशन दिलेलं असेल, ओरिजिन पासून तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल, फेमस प्रश्न आहे बाळांनो, 100% येईल. त्यानंतर अँगल बिटवीन 2 प्लेन्स, 2 प्लेनचं तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल बाळांनो, त्यांच्यामधला अँगल तुम्हाला फाइंड करायचा असेल. ठीक आहे, सिंपल बेसिक क्वेश्चन आहे बाळांनो, 100% गॅरंटी देतोय. ठीक आहे, त्यानंतर लाईन इन 3D. ठीक आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 गिवन पॉइंट्स. ठीक आहे, 2 पॉइंट्स दिलेले असतील, तुम्हाला त्याचं इक्वेशन फाइंड करायचं असेल. ठीक आहे, त्यानंतर पॅरलल प्लेनचा एक फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल प्लेन, 2 पॅरलल प्लेन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचं असेल बाळांनो. त्यानंतर इंटरसेक्शन कंडिशन, फाइंड द कंडिशन ऑफ 2 लाईन्स इंटरसेक्टेड. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा खूप जास्त तुमचा महत्वाचा असणार आहे बाळांनो. ठीक आहे, जस्ट अ सेकंड.
ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बाळांनो, लाईन अँड प्लेन झालं. डिफरन्शिएशन मध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन पक्का येणार आहे 101%. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन 101% बाळांनो. इम्प्लिसिट डिफरन्शिएशन 101% येणार आहे. ठीक आहे. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कसं x टू द पॉवर x है ना, हे x टू द पॉवर x आहे. इम्प्लिसिट डिफरन्शिएशन कसं आहे बाळांनो, x टू द पॉवर y, x टू द पॉवर y इज इक्वल टू y टू द पॉवर x है ना. अशा पद्धतीने तुमचं इम्प्लिसिटचं डिफरन्शिएशन येणार आहे. त्यानंतर इन्व्हर्सचं तुम्हाला डिफरन्शिएशन येईल बाळांनो. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं तुम्हाला डिफरन्शिएशन काढायचं असेल, जसं की झालं तुमचं साइन इन्व्हर्स एक्स है ना, अशा पद्धतीने. त्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरती एक प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो. अशा पद्धतीचा एक प्रश्न येईल तुमचा. ठीक आहे. त्यानंतर टँजंट, फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट टू द कर्व ऍट द गिवन पॉईंट. 100% हा प्रश्नाची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो. नॉर्मलचा एक प्रश्न, टँजंट आणि नॉर्मल पैकी एक प्रश्न 100% येणार आहे. 100%. ठीक आहे. व्यवस्थित करून जा, कारण 13 वेळा विचारला गेले दोघं प्रश्न. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन बाळांनो. ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन मध्ये बाळांनो इंक्रीजिंग डिक्रीजिंग वरती एक प्रश्न पक्का असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही बघू शकतात. त्यानंतर मॅक्झिमा मिनिमा 101%. मॅक्झिमा मिनिमावरती एक प्रश्न 101% येणार आहे. ऑप्टिमायझेशन जॉमेट्रीवरती वायर बेंट इन टू रेक्टँगल, फाइंड द मॅक्झिमम एरिया. ठीक आहे. 100% प्रश्न येणार आहे बाळांनो. त्यानंतर ऑप्टिमायझेशन प्रूफ, शो स्क्वेअर हॅज मॅक्झिमम एरिया फॉर फिक्स पेरिमीटर. ठीक आहे. डायसी हा प्रश्न पण करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा प्रश्न 100% येणार आहे तुमचा, 100%. ठीक आहे. अशा पद्धतीचा प्रश्न बाळांनो. इंटिग्रेशन मध्ये स्टँडर्ड इंटिग्रेशनचा एक प्रश्न येईल, इंटिग्रेशन बाय पार्टचा एक प्रश्न येईल आणि स्टँडर्ड फॉर्मचा एक प्रश्न येईल बाळांनो. स्टँडर्ड इंटिग्रेशनचा प्रश्न अशा पद्धतीचा असतो. ठीक आहे. बाय पार्टचा प्रश्न अशा पद्धतीचा येणार आहे. आता एक्स dx याचा म्हणजे काय असतं बाळांनो, हे काय एक्स ई की पॉवर एक्स dx है ना, हे म्हणजे ई की पॉवर एक्स असतं बाळांनो. ठीक आहे. चला, इंटिग्रेशन समजलं बाळांनो, या गोष्टी समजल्या सगळ्या. ठीक आहे. त्यानंतर इंटिग्रेशन वरती डेफिनाइट इंटिग्रलचा एक प्रश्न येईल बाळांनो. ठीक आहे. प्रॉपर्टीज मध्ये अशा पद्धतीचा एक प्रश्न येईल आणि एरिया अंडर द कर्वचा प्रश्न अशा पद्धतीचा असेल बाळांनो. ठीक आहे. हे झालं इंटिग्रेशन बाळांनो. एवढे 6 टॉपिक केले, इंटिग्रेशन डन झालं तुमचं. ठीक आहे. जस्ट अ सेकंड है ना. तर अशा पद्धतीने तुमचा पूर्ण मॅथ्सचा पेपर बनणार आहे बाळांनो. एवढे 8 चॅप्टर केले, तुमचे 70 मार्क कुठे येणार नाही. आणि 8 चॅप्टरचे जेवढे मी टॉपिक सांगितले एवढे केले, तुमचे मार्क कुठंच गेले नाही बाळांनो. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलं नसेल ते एनरोल करू शकतात. प्राइस 50% झालेली बाळांनो आता है ना, कारण 2 सब्जेक्ट उरलेले आहेत आपले, म्हणून 50% प्राइसमध्ये तुम्हाला भेटतोय कोर्स. मॅक्झिमम फिजिक्सचा पेपर 80 पैकी 80 मार्काचा पेपर टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून होता. केमिस्ट्रीचा 70 पैकी 70 मार्काचा पेपर टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये होता. नक्कीच एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ बाळांनो मॅथ्सचा दुसऱ्या पार्टवरती येणार आहे. ठीक आहे. जर या व्हिडिओचे तुम्ही 3000 लाईक्स कंप्लीट केले, मी सेक्शन वाईज सांगेल की सेक्शन वाईज कोणते प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. नक्कीच या व्हिडिओचे लाईक कंप्लीट करा बाळांनो. कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहा की सर आम्हाला व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे. मी लगेच व्हिडिओ टाकेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. बॅच 2चा व्हिडिओ तो पण आताच प्रिपेअर करतोय आणि जसं या व्हिडिओला 3000 लाईक्स कंप्लीट होतील लगेच ऑटोमॅटिक पोस्ट होऊन जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल तर. ठीक आहे. नक्कीच जॉईन करा. मी सांगतो मॅक्झिमम प्रश्न इथूनच येतील बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.